श्रावणात ना अशो साध्या साध्या आमट्यो करून खावक एकदम भारी लागतात। आज मी करतोय भेंड्याची भाजी। हे गावठी भेंडे आणलं, स्वच्छ धुतलंय, फुसलंय, त्याचे असे तुकडे करून त्याला मीठ लावून ठेवून दिलं, म्हणजे ना चवीक लागतात बरे। एका मिक्सरच्या भांड्यात खोबरा घेतलं, हळद, लाल तिखट, चिंच, धणे, किंचितसा मीठ घातलं, अर्धो कांदो कापून आणि बारीक गिलगिलीत वाटून घेतलं। अशी आमटी जर करशात ना एकदम अप्रतिम लागतं। एक कढई घेतलंय, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीक घातलंय मोहरी तडतडल्यावर भेंडो घातला आणि तो खरपूस अगदी भाजून घेतलाय, म्हणजे त्याका ना लाळ कशी दोरे सुटतात ते सुटणत नाही, असे परतून घ्यायचे। चविष्ट आमटी लागतं, अशी करून बघा, आवडतली तुम्हाला। व्यवस्थित झाकून असे शिजवून घेतलास त्याच्यानंतर त्याच्यात वाटप घालायचं आणि मीठ अगोदर लावून ठेवल्या कारणान मीठ पण व्यवस्थित लागान येतं, अळणी ते लागणत नाही। असे मस्त शिजले की त्याच्यात वाटप होता, प्रमाणात करायची ती, जास्तही पातळ नाही आणि जास्तही घड नाही, जायच्या थंय ती चविष्ट लागतं। आंबट तिखट अशी मस्त, वरसून घाला मीठ चव बघून, कारण आपण त्याका घातलेला होता आधी भेंड्याक, वाटपात पण घातलेला। उकळी इल्यार हवी तर कोथिंबीर घाला। अशी आमटी करा, खावा, आवडतली तुमका, आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।